सर्व लहान थोर आदरवर्ग माता भगिनी तरुणबंधव एवढं ज्ञानवर्ग गुणवर्ग भोसृतवर्ग या सर्वांच्या चरणी नतमस्तक महाराज मंडळी रती महारथी सूचक वाचक यांच्या चरणी मला वाटतं सूचक वाचकाची कसोटीच होती कारण का स्वानेवरच असताना ते जेप टाकलं लोकांना ते जेप टाकीत एवढी कथा खोल होती ज्यानं अभ्यास केला त्यालाच येत होती ज्याने नाही अभ्यास केला पंचकर होतं त्रिपुटी होती आणि ओम सोम ओहम अशा प्रकारचा प्रकार होता ज्यावेळी ज्याची वंशा तेव्हा कळे अशा प्रकारचा प्रसंग मात्र गोड होता ऐकण्यासारखा दृढ होता कमीत कमी ऐकून ठेवायसारखा होता ते राजे सुग्रीव महाराजांना सुरू झालं बाकीच्याला जमत असं जमलेत कशासाठी हा न ऐकल्याचा खेळ म्हणून सगळेजण जमलेत आणि येत राहावं त्यावेळेस असताना सीता मातेला समोर विचारित असताना ज्यावेळेस असताना रामाचं स्वरूप हनुमंताला दिसलं जिकडं तिकडं पंचमहाभूतात असणारी कथा केली होती जिकडं तिकडं रामाचं स्वरूप दिसल्याबरोबर हनुमंताला मूर्छना आली कोमात गेला मूर्छनामध्ये आणि कोमात ज्यावेळेस गेला त्याला वाटतं सीतेचा स्वरूप रामाला वाटतं राहतो का काय म्हणून अमृत हस्त असताना त्या ठिकाणी हात हनुमंताच्या अंगावर रामाने फिरला हनुमंत अमृतासारखा हात रामाचा कारण सगळ्याच्या बापाचा हात येतो पाठीवर फिरल्याबरोबर असताना हनुमंत उठून उभा राहिले आणि उठून उभा राहून गाढ आलिंगन असताना देण्यासाठी त्यांच्या मनात अशी विचार निर्माण झाली वाटत ते चरणी म्हणजे एवढं तर निदान चला हनुमंतराया उठले आणि रामाला असताना त्या ठिकाणी नमस्कार केला लोटांगण घातलं लोटांगण घालून आंध्या तू नको धरू आता वटांगण जो विषय असताना गोड होता तो असताना इतका असताना सविस्तर असताना सगळ्या जणांना सांगितलंय मी काही मागे जाऊन पटांगण धरणार नाहीये त्याच्यामुळे असताना त्या ठिकाणी हनुमंतराया उठले नमस्कार केला कडकडून भेटले वाढले राहतो हनुमंतराया हा जो हनुमंत का चारदरीचा तो असताना माकडाच्या असताना योनीमध्ये होता जन्मात होता पण ईश्वर असणारे जगाचे मालक नारायणाचा अवतार विष्णूचा अवतार रामचंद्र होते त्यांना मी ईश्वर आहे आणि मी हनुमंत आहे मी माकडे वाणातलं रानातलं पालं खाणार आहे हे दोघांचा जो असताना भाव होता ते दोघांना द्वैतपणा असणारा पूर्णपणे नाहीसे झाला हनुमंत आणि हसताना राम स्वतः असणारा भक्त आणि भगवंत एकच झाले वाटते चरणी घालवले सीतेचे स्वरूप सांगता धनी न पुढे श्री रघुनाथा धन्य धन्य श्री रामकांता देणे हनुमंता उल्हास सीतेचं स्वरूप सांगत असताना सीतेचं गुण वर्णन करीत असताना सीतेचा इतिहास असताना सांगत असताना नवऱ्याला बायकोचं किती वर्णन करावा हे रामाचे बर का आपोआप सोडून द्या म्हणजे या कथेतून सोडून द्या त्यावेळेस असताना किती वर्णन करावा धनीला पुढे बदलच नाहीये त्याने किती वर्णन करावा असं असताना त्या ठिकाणी रामाला वाटू लागलं किती मनामध्ये असताना त्यांचं असताना मन मिलन असताना झालेलं होतं किती असताना चित्त आणि चैतन्य एकत्रित झालेलं होतं म्हणून रामाला धनी पुरत नव्हती किंवा किती वर्णन करावं अजून वर्णन करू का काय म्हणलं झालंय का एक वाजून गेले एवढ्या पुरतं ताकापुरतं रामायण पुढे म्हणून चल पुढे तुम्ही सीता शुद्ध करिता या कुणा पाहावे हनुमंता असे श्रीरामाचे सांगता मारुती चित्ता आल्हाद एक कालिंगन झालं देवभक्त मिलन झालं हनुमंताचं आणि रामाचं त्यावेळेस असताना हनुमंताला कसं तरी काव्याच्या बाजूवर काढीत असताना रामानं सांगितलं हनुमंता ज्यावेळेस सीतेचा असताना तुला पत्ता लागल त्याच वेळेस असताना जिथलं पाणी का ती रामराम म्हणते जिथलं असणारी भूमिका ती रामराम म्हणते दगडापास ती रामराम म्हणतात ती पंचकरण ती असताना पंचमहाभूत राम राम म्हणतात त्याच्यासाठी असताना हनुमंता तू काय कर या अगोदर पा तिथे गेलास का चिमणीला कान लावून पा जे चार जरी आले का हनुमंत कसे असताना जवळ कान लावायचा नक्की रामायण ऐकू येईल
कशामुळं कित्येक वर्षापासून चाललंय ते सांगता येत नाही. म्हणून रामायण भूमीचे मार्ग ही भूमी असताना काय कोमाची लवलेव ते असताना सांगणार आहे. म्हणून असताना त्या ठिकाणी तू जिथे जाती हनुमंता सीतेचा अकांत पत्ता तुला लागल आणि लागल्यावर पहिल्यांदा असताना त्या भूमीला काम देऊन बघ, पाणी असताना आजूबाजूला पिऊन बघ, तिथं असताना कानाला लावून बघ आणि आजूबाजूचे पाषाण ते दगड आज कानाला लावून बघ. राम राम म्हणतील, राम राम म्हणत असेल तिथं सीता आहे. बाकीकड म्हणजे भक्ती तिथंच आहे. जिथं राम राम चालू आहे का, जिथं रामाचं भजन चालू आहे का, कीर्तन तरी कीर्तनाचे नाही तसंच असताना चालू आहे. बाकीकडे दुसरीकडे नाहीये. हनुमंता मध्ये श्री रघुनाथा ही लक्षणी लक्षिता मी जाणे न जनक दुहिता सीता सवर्ता मजनेने. यावेळेस असताना हनुमंताला सांगितलं रामा हे भगवंता असे लक्षण दैदिप्यमान असणारे अवलोकन करून मला तुम्ही असताना सांगितलं. मी असताना धर्तरीमध्ये असताना जमिनीमध्ये काम देऊन सीतेचं असताना वास्तव तिथं ऐकल, वृक्षामध्ये असताना ऐकल, पाषाणामध्ये असताना रामनामाचा घोर येतो का ऐकल. हे लक्षण मी पाहिल हे कारण तुम्ही सांगितले. मग गुरुदाविलिया वाटा आणि वौन विवेक तीर्थटा गुरु महाराज माझे तुम्ही असल्यामुळं तुम्ही काय करा हे लक्षण सांगितलं मी सोडणार नाही. याच लक्षणाला सीते मातेचा शोध करीन. फक्त असताना तुम्ही काय करा श्री गुरु सारखा आस्था पाठ राखा. फक्त माझी पाठ राखण कारण मुखात नामस्मरण द्या. पूर्वी मज नाही देखिले, पूर्वी मज नाही देखिले, अकमस्त राम धाडिले सत्वे घोर मानिना. या वेळेस असताना हनुमंत असताना म्हणू लागले हे भगवान माझी आणि माता सीतेची कसली भेट झाली नाहीये आणि त्याच्यामुळे असणारा सीता मातेच्या समोर गेल्याबरोबर सीता मातेला असणारा हा आपला दूत आहे, हा आपला कुणीतरी सेवक आहे, शोध करणार आहे असं काहीतरी म्हणावा. असे एखादी खून गाठ काहीतरी असणारी समज मला जर दिली तर सीता माता मला अजून ओळखीला सोपं होईल. ग्रंथ करताना पहिल्यांदा संस्कार गीता प्रकट झाली, तिचं प्रकृत तिचा असणारा अनुवाद मराठी प्रकृत तसं काहीतरी मला अनुवाद सीतेचा दाखवा आणि मन मात्र मला सीता भक्ती माता सापड. येस्याची नामन कपाटी, संन्यासा वेग घेऊन भेटी, माझं सीतारी दीक्षेसाठी त्याची परिपाटी वानरू. कशामुळं असाच गोसाव्याच्या वेळेस संन्यासी होऊन असताना रावण आला आणि रावण आल्यामुळं